सदा नाम घोष करू हरिकथा, सदा नाम घोष करू हरिकथा, तेणे सदा चित्ता समाधान, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत सो, असवायसा कोटे आठवची नाही, असवायसा कोटे आठवची नाही, देईच विदेही भोगू दशा, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत सो, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो निदू पाप पुण्यांगा, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत सो, पांडुरंगा करू नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताची दुसरे चरणा संताची दुसरे चरणा संताची पादाने कथेचा विस्तार, ज्यांच्या कृपादाने कथेचा बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा, नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणे, आता सेवे लागीन सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, आवो स्वामी तुकया देवा यावरी न करावा आवे, सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, तेणे सदा चित्ता समाधान, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत सो. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपे सेवे करता निवडलेला अभंग. मान भगवत भक्त संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा चार चरणाचा या अभंगातून तुकोबाराय महाराज म्हणतात, आम्ही सदा नाम घोष करू आणि सदा हरीची कथा करू. या भक्ती साधनाच्या बळावर आम्हाला प्राप्त झालेली अवस्था आणि त्या भक्ती साधनाचा जीवनात झालेला परिणाम या दोन्हीची मीमांसा करतात. विठ्ठल विठ्ठल अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा, तो म्हणजे असा, अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरून आले, अखिल गुण निदान भक्त वत्सल जगताधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पांडुरंग परमात्मा, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्व माऊली ज्ञानोबाराय, वैराग्य राग रसिक जगतवंद्य जगद्गुरु तुकोबाराय, स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज, हनुमंतरायाच्या पावन दरबारामध्ये आज सर्वांना ज्ञातच आहे, भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा व रुक्मिणी माता यांच्या वर्धापन दिनानिमित्त आज हे कीर्तनाचं आयोजन विनीत श्री हरिभक्तपरायण हरिभाऊ तात्यासाहेब देशमुख, हरिभक्तपरायण मचिंद्र तात्यासाहेब देशमुख, श्री हरिभक्तपरायण जालिंदर तात्यासाहेब देशमुख, श्री हरिभक्तपरायण स्वर्गवासी रोहिदास तात्यासाहेब देशमुख, थोडक्यात एस.टी. देशमुख साहेब, एम.टी. देशमुख नाना, जे.टी. देशमुख भाऊ, स्वर्गवासी आर.टी. देशमुख जिजा यांच्या माध्यमातून भाऊंच्या आज्ञेवरून माझ्या वाटेला आलेली कीर्तनाची सेवा आहे. उपस्थित गुणीजन वैष्णव टाळकरी महाराज मंडळी, संत महात्म्यांच्या उपस्थितीमध्ये, मैना वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा ज्ञानयज्ञ सोहळा कीर्तनाची सेवा आपण पूर्णत्वाकडे नेणार आहोत. एक वाक्य आवर्जून बोलतो भाऊ, असं वाटेल आज आपल्या मळ्यात आलो नाही, मग श्री क्षेत्र पंढरपुरातच आलो. आज पंढरपुरात आलो. ज्ञानकळा सांगत असतो, उत्तमची ठाय रम्य स्थळ, तुकोबारा वर्णन करतात. म्हणून आज भगवान श्री पांडुरंग परमात्मा रुक्मिणात्याचा वर्धापन दिन सोहळा आणि तद्निमित्ताने हा ज्ञानयज्ञ सोहळा तथा अन्नदान सोहळा. उपस्थित गुणीजन वैष्णव टाळकरी महाराज मंडळी, संत महात्म्यांच्या उपस्थितीमध्ये एक काम करतो. आता सर्वांच्या चरणावरती इथूनच माता ठेवतो, मस्तक पायावरी
या वारकरी संतांच्या खरोखर आज पंढरी अवतरली बघा. आज पंढरी अवतरली. विठ्ठल विठ्ठल. हो, तसा सेवा करण्याचा योग म्हणजे अधिक मासाच्या महिन्यामध्ये श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये आमच्या परिसरातले आमचे बंकट नाना वारकरी नानांच्या नाण्याच्या आज्ञेवरून भाऊंच्या मठांवरती मला सेवा करण्याचा योग आला. म्हणून तेव्हापासून परिचय आणि आपले कानसूरचे आमचे गणेश महाराज गणेशदादांच्या माध्यमातून परत हा सेवा करण्याचा योग आला. म्हणजे भाऊंच्या आज्ञेवरून पुन्हा सेवा करण्याचा योग. म्हणून पण एक वाक्य बोलतो, जसं महाभारत युद्धामध्ये अर्जुनाची जशी अवस्था झाली तशी आज या अर्जुनाची झाली. एवढाच फरक आहे फक्त. तिथं काय वाटलं नव्हतं. म्हणजे मी अनेक वेळा सांगतो, अर्जुन देवाला म्हणला, देवा तुम्ही माझा रथ आहे का दोन्ही सैन्याच्या मध्ये उभा करा, पाहतो मी कोणाकोणासोबत युद्ध करायचे ते. भगवान म्हणले ठीक आहे काय अडचण. मग भगवंताने अर्जुनाचा रथ तिथं उभा केला, समोर दोन्ही सैन्याच्या माध्यमात उभा केला. उभा केल्याच्या नंतर अर्जुनाला सगळे घरातले दिसले तिथं. पितृनथ वडील, पितामान आजोबा, आचार्यान गुरु, मातुलान मामा, भ्रातृन भाऊ, पुत्रान पोर, पौत्रान नातू, तथा सख्युस म्हणजे त्याचप्रमाणे मित्र, श्वशुरान सासरवाडीकडे कशा इकडे घेऊ सासरवाडीकडे विषय वाढन जास्त. मग सगळे अर्जुनाला घरातली दिसली. अर्जुन मला देवा आपला रथ मागे घ्या, आपला रथ मागे घ्या. भगवान म्हणले काय झालं. हे सगळे महारथी वीर पाहून सिदंती मम गात्रानी मुखमच परिशुष्यती वेपथुष्ट शरीरे मे रोम हर्षश्च जायते. देवा सगळे घरातले दिसायलेत. मग यांना पाहून अंग असा काटा आलाय, अंग नुसतं असं लटलट उडायले, तोंड कोरडं पडायले, जसं त्या अर्जुनाचं झालंय. पण एक बोलू गुरुजी ज्ञानोबांच्या भाषेत सांगतो, छोटा मुलगा आहे 2 वर्षाचा, त्याला त्याच्या आईनं मेकअप केला, काजळ लावलं, पावडर लावलं, मेकअप केला. खरं सांगा त्या बाळाला काय कळतं का मला मेकअप केल्याचं? त्याचा आनंद कोणाला आहे? आईला आहे. तसं आमच्या बोबड्या बोलण्याचा बोल तुमच्यासारख्या आई नाही. इथं ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळी म्हणून करीती नवल माय बाप करीती नवल माय बाप करीती नवल माय बाप करीती नवल माय बाप. वाकुडे तुकडे बालकाचे बोल करीती नवल माय बाप करीती नवल माय बाप. वाकुडे तुकडे बालकाचे बोल करीती नवल माय बाप करीती नवल माय बाप. वाकुडे तुकडे बालकाचे बोल, पण त्याचं नवल कोण करतंय? सासरवाडीचे हे आई वडील. त्याचे नवल आई वडील करत असतात. तशा बोलाची नवल. म्हणून प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती चला, जशी गुरुवर्य कृपा दृष्टी करतील त्याप्रमाणे अभंगाच्या दृष्टीने प्रवास चालू करू. विठ्ठल विठ्ठल. पंढरीश भगवान परमात्मा रुक्मिणी मातेचा वर्धापन दिन 16 म्हणून नामचिंतन घडावं, कथा घडावी. तद निमित्ताने अभंगाची निवड. महाराज म्हणतात आम्ही सदा नामघोष करू आणि सदा हरीची कथा करू. सदा नामघोष, सदा हरी कथा. बरं ठीक आहे. परिणाम सदा चित्ता समाधान. सदा नामघोष करून सदा हरीची कथा करू. चला, मी अनेक वेळा सांगत असतो, मनुष्याचं जीवन आहे आणि मनुष्याचं जीवन अलौकिक तत्वाच्या ठिकाणी अनन्य असावं. हे जीवन अलौकिक तत्वाच्या ठिकाणी अनन्य असावं. हे अलौकिकता आणि अनन्यता या दोन्हीचा समन्वय माणसाच्या जीवनात घडला की माणसाचे जीवन सुखी बनते. अलौकिकता आणि अनन्यता या दोन्हीमध्ये जर सन्मुखता निर्माण झाली की माणसाचं जीवन सुखी बनते. याच्या उलट अलौकिकता आणि अनन्यता
या दोन्हीमध्ये जर विन्मुक्ता निर्माण झाली की माणसाचं जीवन दुःखी बनते. म्हणून काका जे जे तत्व अलौकिक आहे त्या ठिकाणीच मनुष्याचं जीवन अनन्य असावं. अलौकिक तत्वाच्या ठिकाणी मनुष्याचं जीवन अनन्य असावं. बरं ठीक आहे. मग तुम्ही म्हणाल अलौकिक काय? तात्विक चिंतन जर केलं तर या जगात निखळ शुद्ध परमात्म तत्वच अलौकिक आहे. परमात्म तत्वच या जगात अलौकिक आहे. पण उपाधी भेदानं विचार केला, उपाधी भेदानं, तर या जगात गुरुजी 3 गोष्टी अलौकिक आहेत. या जगात 3 गोष्टी. कोणत्या 3 गोष्टी अलौकिक? देव अलौकिक, देवमान्य संत अलौकिक आणि देवाचं नाम अलौकिक. या 3च गोष्टी जगामध्ये अलौकिक आहेत. देव, संत आणि नाम. मग बाकीच्या गोष्टी अलौकिक नाहीत का? अजिबात नाही. का नाहीत? थांबा, अलौकिक सांगतो. अहो अलौकिकच त्याला म्हणतात. कशाला? लौकिक जगाला जे कळत नाही त्याला अलौकिक म्हणतात. एक, काळाची सत्ता ज्याच्यावर चालत नाही त्याला अलौकिक म्हणतात. 2, आणि पंचमहाभूतात जे अडकत नाही त्याला अलौकिक म्हणतात. 3. हे 3 निकष ज्या तत्वाला लागू होतात तेच तत्व अलौकिक. तेच तत्व अलौकिक. आपण 3 गोष्टी अलौकिक पाहिल्या. कोणत्या? देव अलौकिक, संत अलौकिक, देवाचं नाम अलौकिक. या 3 गोष्टी अलौकिक का? लौकिक जगाला तिघांचं महत्व कळत नाही म्हणून या 3 गोष्टी अलौकिक. काळाची सत्ता तिघांवर चालत नाही म्हणून या 3 गोष्टी अलौकिक. आणि पंचमहाभूतात या 3 गोष्टी अडकत नाहीत म्हणून या 3 गोष्टी अलौकिक. एक एक पाहू. अगोदर देव पाहू, नंतर संत पाहू, नंतर नाम पाहू. आता 3 निकष उचलायचे, आमच्या देवाकडे आणायचे. देवाकडे आणायचे म्हणजे लौकिक जगाला देवाचं महत्व कळालं नाही म्हणून देव अलौकिक. काळाची सत्ता देवा चालत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. आणि पंचमहाभूतात देव अडकत नाही म्हणून देव अलौकिक. पहिला निकष, लौकिक जगाला देवाचं महत्व कळालं नाही. खरंच कळालं नाही. देवाचं महत्व कळालंच असतं तर त्यावेळेला संत महात्मे घरी येऊन म्हणले, देवग्या कोणी, देवग्या कोणी. संत महात्मे घरी येऊन म्हणले आणि लोक काय म्हणले? देव न लगे, देव न लगे. संत महात्मे म्हटले देव घ्या कोणी, लोक म्हटले देव न लगे. का? लौकिक जगाला देवाचं महत्वच कळालं नाही म्हणून आमचा देव अलौकिक. ठीक आहे, चला, पहिला निकष संपला. दुसरा निकष, काळाची सत्ता देवावर चालत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. काळाची सत्ता देवावर चालत नाही, आमच्या नाही चालत. कशी चालन? उलट हा काळ आहे का, हा काळच आमच्या देवाच्या घरी काम करण्यासाठी ठेवलेला गडी. म्या बोललेले तो बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, जो जगात हे चालित म्याचे नेमिला साता. काळूग्रासी तसे भूता. म्हणजे काळाची सत्ता देवावर चालत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. लौकिक जगाला देवाचं महत्व कळलं नाही म्हणून देव अलौकिक. काळाची सत्ता देवावर चालत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. आणि तिसरा निकष, पंचमहाभूतामध्ये देव अडकत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. पंचमहाभूतात देव अडकत नाही. कोणते पंचमहाभूत? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि गायछाप. आकाश. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. या पंचमहाभूतात देव अडकत नाही. पण कसा अडकन देव पंचमहाभूतात? उलट नाना, ही पंचमहाभूत आहेत का? ही पंचमहाभूतच आमच्या देवानं निर्माण केलेली. एकल्याना कंट्याचे म्हणून येणे केले निर्माण 14 भुवने. गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे. 5 महाभूत्या भौतिक भिन्न भिन्न ओ. ऐसा लागव्या माया सूत्रधारी. उलट ही पंचमहाभूत देवानं निर्माण केलेत आणि देव कशाला पंचमहाभूतात अडकत नाही. काय झालं? ज्ञानोबा म्हटले, एकदा आकाशाला लपाछुपी खेळा वाटली. म्हणजे पहिली दुसरी लपाछुपी आकाशाला खेळा वाटली. खरं सांगा, ह्या आकाशानं कुठं लपायचं? कारण ज्याच्या आड लपायचंय तो त्याच्यापेक्षा व्यापक तर पाहिजे ना. परंतु आकाशापेक्षा व्यापक तर काहीच नाही. पण 14 अध्यायात ज्ञानोबा म्हटले, हे आकाश का, हे आकाश सुद्धा भगवंताच्या आड जाऊन लपत आहे.
नभ तुझ माझी खेळी लपी छपी ज्ञानोबा राय म्हणतो. म्हणजे मला मुद्दा मांडायचा आहे, पंचमाभूता देव अडकत नाही, उलट देव नटला नाना परी, उलट विश्वाच्या रूपाने देवच नटलेला आहे. बरं का नाही नटणार? तो कामने नटदारी, तो कामने नटदारी, तो कामने नटधारी, तो कामने नटदारी, तो कामने नटदारी, तो कामने नटदारी, तो कामने नटधारी, तो कामने नटधारी, तो कामने नटदारी, तो कामने नटदारी, तो कामने नटधारी, तो कामने नटधारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी, नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे, भोग भोगोनी ब्रह्मचारी, भोग भोगोनी ब्रह्मचारी, ब्रह्मचारी, नवल केवढे केवढे, नवल केवढे तुका म्हणे नटधारी, विश्वाच्या रूपानं देवच नटलेला आहे. जयापासून सकळ मंत्री मै मंडळ हे झाले, हे सृष्टी भगवंतापासून झालेले. म्हणजे मला मुद्दा मांडायचा आहे, पंचमाभूता देव अडकत नाही, म्हणून आमचा देव अलौकिक. चला, लौकिक जगाला देवाचं महत्व कळालं नाही म्हणून देव अलौकिक, काळाची सत्ता देवा चालत नाही म्हणून आमचा देव अलौकिक, आणि पंचमाभूता देव अडकत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. ठीक आहे, देव अलौकिक कळाला. आता एक काम करू, देवाला थोडं माग घेऊ आणि संतांना पुढे घेऊ. जसा देव तसेच आमचे संत, आणि जसे संत तसंच नाम. आता तिन्ही निकष उचलायचे आणि आमच्या संतांकडे आणायचे. म्हणजे लौकिक जगाला संतांचं महत्व कळत नाही म्हणून संत अलौकिक, काळाची सत्ता संतांवर चालत नाही म्हणून संत अलौकिक, आणि पंचमाभूतात संत अडकत नाही म्हणून संत अलौकिक. लौकिक जगाला जसं देवाचं महत्व कळालं नाही तसं आमच्या संतांचं कळालं नाही. लोकांना जर संतांचं महत्व कळालंच असतं तर त्या काळातील लोकांनी संतांना त्रास दिलाच नसता, महत्व कळालं असतं. ज्ञानोबारांना कमी त्रास दिलाय का लोकांनी? तुकोबारायांना कमी त्रास दिलाय का? नाथ महाराजांना कमी त्रास दिलाय का? आता मला तरी कमी आहे का? पण मी सांगत नाही कोणाला, वाटते जाऊ दे, बऱ्याचशा गोष्टी असतात कुठं बोलून दाखव असं. चला, महत्वच कळत नाही म्हणून संत अलौकिक. पहिला निकष संपला. दुसरा निकष, काळाची सत्ता संतांवर चालत नाही. काळ गुलाम सलाम करी, तुकया घरी राबतो, तुकया घरी राबतसे, तुकया घरी राबतसे. काळ गुलाम सलाम करी, तुकया घरी राबतसे, तुकया घरी राबतसे, तुकया घरी राबतसे. काळ गुलाम सलाम करी, तुकया घरी राबतसे, काळ गुलाम सलाम करी, तुकया घरी राबतसे, तुकया घरी राबतसे, तुकया घरी राबतसे. गुलाम सलाम करी, तुकया घरी राबतसे, काळ गुलाम सलाम करी, तुकया घरी राबतसे, तुकया घरी राबतसे, तुकया घरी राबतसे. काळ गुलाम सलाम करी,
तो कया घरी राबतसे. म्हणजे काळाची सत्ता संतांवर चालत नाही नव्हे. जसा काळ देवाच्या घरी काम करण्यात ठेवलेला गडी आहे का तसाच आमच्या संतांच्या घरी आहे. जगा काळ खाय आम्ही माता दिले पावटनी केला काळ दयाबळ होते ते दयाबळ होते दयाबळ होते पावटाने केला काळ दयाबळ होते दयाबळ होते दयाबळ होते. पावटने केला काळ जया बळ होते ते. बळ असल्यावर काळ काय करीत नाही. तू का म्हणे काळ आता करू न शके आता करून शके बळ. म्हणजे काळाची सत्ता संतांवर चालत नाही. संतांवर चालत नाही. चला लौकिक जगाला संतांचं महत्व कळालं नाही म्हणून संत अलौकिक. काळाची सत्ता संतांवर चालत नाही म्हणून संत अलौकिक. आणि तिसरा निकष पंचमाभूतात संत सुद्धा अडकत नाही म्हणून संत अलौकिक. जसा देव पंचमाभूतात अडकला नाही तसे आमचे संत सुद्धा अडकत नाही नव्हे. आपल्याकडे भाऊ असा इतिहास आहे. आपल्याकडे असा इतिहास आहे उलट या पंचमाभूतांवरती आपल्या संतांनी विजय मिळवलेला आहे. या पंचमाभूतावर म्हणजे पहा तुम्ही पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश. पृथ्वी तत्वाला पृथ्वी भूताला माझ्या ज्ञानोबरांनी जिंकलेले. पृथ्वी तत्वाला समाधी बरोबर. पृथ्वी तत्वाला ज्ञानोबरांनी जिंकलेले. ज्ञानोबराचे वचन आहे समाधी बैसला निर्वाण बाबा बाळचंद बाबा बाळचंदू. हा ज्ञानदेवा घेतले दान ज्ञानदेवा घेतले दान समाधी बैसला निर्वाण समाधी बैसला ज्ञानदेव घेतले दान हृदय धरून या हृदय धरून या दान समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीसो बाबा बाळचंदो. पृथ्वी तत्वाला ज्ञानोबा जिंकला पृथ्वी. चला दुसरं आप. आप म्हणजे पेट्रोल पाणी. आप म्हणजे पाणी. गाडी टाकलं होतं पेट्रोल म्हणून आठवलं. आप म्हणजे पाणी नुसतं पाणी कलोळाचं नाही. आप म्हणजे पाणी. पाणी या तत्वाला पाणी या तत्वाला शांती ब्रह्म नाथ महाराजांनी जिंकलाय. पाणी तत्वाला म्हणजे नाथ महाराज गंगेच्या परात उतरले खाली उतरले खाली उतरले शरीर पाण्यात विसर्जित. पाणी तत्वाला नाथ महाराजांनी जिंकला. चला तिसरं तत्व आहे तेज. तेज या तत्वाला चित्काला मुक्ताबाईंनी जिंकलं. मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी. चला चौथं तत्व आहे वायू. वायू या तत्वाला श्री संत जनार्दन स्वामींनी जिंकलेले. जनार्दन स्वामींनी आपला देहच वायू तत्व विसर्जित केलेलं आहे. पा पृथ्वी तत्वाला ज्ञानोबाने जिंकलं. पाणी तत्वाला नाथ महाराजांनी जिंकलं. तेज तत्वाला मुक्ताबाईंनी जिंकलं. वायू तत्वाला जनार्दन स्वामींनी जिंकलं. आणि शेवटचं तत्व आहे आकाश. आकाश या तत्वाला माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी जिंकलं. आणू रेणूया तोकडा तुका आकाशा एवढा. म्हणजे पंचमाभूतात संत सुद्धा अडकत नाहीत म्हणून संत अलौकिक. ठीक आहे चला संत अलौकिक कळाले. आता एक काम करू. आता संतांना थोडं मागं घेऊ आणि नामाला पुढे घेऊ. म्हणजे जसा देव तसेच आमचे संत आणि जसे संत तसंच नाम. आता तिन्ही निकष शोधल्याचे देवाच्या नामाकडे आणायचे. आता आपण अभंगात येऊ. तिन्ही निकष शोधल्याचे नामाकडे आणायचे. म्हणजे लौकिक जगाला नामाचं महत्व कळत नाही म्हणून नाम अलौकिक. काळाची सत्ता नामावर चालत नाही म्हणून नाम अलौकिक. आणि पंचमाभूतात नाम अडकत नाही म्हणून नाम अलौकिक. पहिला निकष लौकिक जगाला नामाचं महत्व कळत नाही. खरंच कळत नाही. आपल्याला जर देवाच्या नामाचं महत्व कळालं असतं तर आपण घेतलं असतं पण आपण कीर्तनात घेत नाही. चला महत्वच कळत नाही म्हणून नाम अलौकिक. पहिला निकष संपला. दुसरा निकष काळाची सत्ता नामावर चालत नाही. काळाची सत्ता जशी देवावर चालत नाही जशी संतांवर चालत नाही तशी नामा सुद्धा चालत नाही. हा माझे नामामृत जी सेविती ते नागविती करी काळा. असं. माझं नामामृत घेतात ते कळे काळावरती विजय मिळवतात. तुकमने तुकम तुकाराम तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यमा नाम घेता कापे यमा धन्य तुकोबा समर्थ हे धन्य तुकोबा समर्थ नाम घेता कापे यमा नाम घेता कापे यमा धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ तुकाराम नाम घेता कापेयम म्हणजे संतांनी सुद्धा काळावरती विजय मिळवलेला आहे. त्यांच्या नामानं काळ कापतो आणि देवाच्या नामात सुद्धा काळाची सत्ता चालत नाही. देवाच्या नामावर काळाची सत्ता चालत नाही. असं ज्ञानोबारांचा अभंग आहे. ज्ञानोबारा म्हटले सगळं संपून जाईल पण देवाचं नाम नाही संपणार. 4 खाणी सांगितल्या अन्नज जारज स्वेदेज उद्बीज आटे हरिनाम ना आटे ते बरवे शरीर आटे संपत्ती आटे संपत्ती आटे हरिनाम ना आटे ते बरवे रकुमा देवराचे नाम ना आटे मोठे थांबा रकुमा देवराचे नाम ना आटे युगे गेले पूर्वा विटे. सगळं संपून जाईल पण नाम नाही संपणार कारण नित्य टिकणार असं म्हणतात ना. संपूर्ण जगाव काळाची सत्ता आहे पण देवाच्या नामावर नाही. ते कळे काळाचा रिग नाही. रिग नाही. काळ गेला देशोधडी काळ गेला देशोधडी हे काळ गेला देशोधडी हे राम नामाची आवडी राम राम नामाची आवडी हे काळ गेला देशोधडी काळ गेला देशोधडी राम नामाची आवडी काळ गेला देशोधडी कळी काळ त्यासे न पाय दृष्टी नित्य सत्य मित्य हरिपाठ जासी सत्य विद्या हरिपाठ जासी नित्य सत्य मित्य हरिपाठ जासी सत्य विद्या हरिपाठ जासी कळी काळ जासी न पाय दृष्टी कळे काळ त्यासे न पाय दृष्टी म्हणजे काळाची सत्ता नामावर चालत नाही. बरं का चालत नाही कारण ते नामच तसं आहे. कसं आहे एकाचे निराळे हरीचे नाम एकची निराळे हरीचे नाम एकची निराळे हरीचे नाम अवघाची आकार ग्रासी लागाळे अवघाची आकार ग्रासी लागाळे अवघाची आकार ग्रासी अवघाची आकार ग्रासी लागाळे एकची निराळे हरीचे नाम एकची निराळे हरीचे नाम एकची निराळे हरीचे नाम अवघाचे आकार ग्रासियला काळे एकाचे निराळे हरीचे नाम म्हणजे काळाची सत्ता नामावर चालत नाही म्हणून नामालौकिक. आणि तिसरा निकष आहे पंचमाभूतात नाम सुद्धा अडकत नाही म्हणून नाम अलौकिक. जसा देव पंचमाभूतात अडकला नाही जसे संत अडकले नाही तसं नाम सुद्धा अडकत नाही नव्हे. आपल्याकडे असा इतिहास आहे देवाचं नाव हे पंचमाभूतापेक्षा व्यापक आहे. कसं व्यापक आहे पहा तुम्ही. शाळेमध्ये इतिहास शिकवला जातो पृथ्वीपेक्षा पाणी 10 पट व्यापक आहे. या वर्षी जरा जास्तच व्यापक झाले असं जास्त पाऊस झाला असं. पृथ्वीपेक्षा पाणी 10 पट व्यापक आहे. पाण्यापेक्षा तेज 10 पट व्यापक आहे. तेजापेक्षा वायू 10 पट व्यापक आहे. वायूपेक्षा आकाश अनंत पटीने व्यापक आहे. आणि आकाशापेक्षाही गगनाहुनी वाढ नाम आहे नाम आहे गगनाहुनी वाढ नाम आहे वा
गगनाहुनी वाढ नाम आहे गगनाहुनी वाढ नाम आहे गगनाहुनी वाढ नाम आहे देव पुषे निवृत्तीची काळ गगनाहोरी वाढ नाम आहे गगनाहोरी वाढ नाम आहे गगनाहोरी वाढ नाम आहे ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड गगनाहुनी वाढ नामाई. देवाचं नाव गगनाहुनी वाढ म्हणजे आकाशापेक्षा व्यापक आहे, म्हणजे पंचमाभूतात नाम सुद्धा अडकत नाही, म्हणून नाम अलौकिक. ठीक आहे, चला. देव अलौकिक कळाला कळाला, संत अलौकिक कळाले कळाले, नाम अलौकिक कळालं कळालं. हे पा, आता आपलं जीवन एकतर देवाशी, एकतर संतांशी, एकतर नामाशी, तिघाशीच अनन्य व्हावं. का? कारण या तीनच गोष्टी अलौकिक आहेत. एक बोलू, खरोखर आमच्या देशमुख परिवाराचं जीवन देवाशी अनन्य, हे पांडुरंगाशी अनन्य जीवन आहे. तेव्हा उत्सव आहे, म्हणजे महिनावारी सुद्धा आहे. हे देवाशी जीवन अनन्य, आणि देवाशी जीवन अलौकिक तत्वाच्या ठिकाणी जीवन अनन्य असावं. बरं, ठीक आहे. काय जण, एक जण म्हटलं, महाराज समजा जर आम्ही या तिघाशी जीवन आमचं अनन्य नाहीच केलं, समजा तर आमचा तोटा काय होईल? तू कोबाऱ्या म्हणले तोटा, जर या तिघाशी जीवन अनन्य नाही झालं, तिघाशी कोणाशी? सासरवाडीशी, देवाशी, संतांशी, नामाशी. देवाशी, संतांशी, नामाशी. जर तिघाशी जीवन अनन्य नाही झालं, एक एक तोटा सांगतो. जर देवाशी जीवन अनन्य नाही झालं तर पहिला तोटा आहे पचतील खाणे 84. पचतील खाणे 84. विसरली दया थोर झाली हाणी विसरली दया थोर झाली हाणी पचतील खाणी 84. विसरली तया थोर झाली हानी, पचतील खाणी 84. नरक साधिला विसरोनी देवा, नरक साधिला विसरोनी देवा, देवा बुडाले ते भव नदी माझी बुडाले ते भव नदी माझी नदी बुडाले ते भव नदी नरक साधिला विसरोनी देवा. देवाला जर विसरले तर काय साधिला? नरक साधिला. म्हणून पचतील खाणी 84. म्हणून देवाचा विसर पडू नये. ठीक आहे, पहिला तोटा आहे. जर देवाचा विसर पडला तर नरकामध्ये जावं लागणार, पहिला तोटा. ठीक आहे, पहिला तोटा कळाला. बरं महाराज, संतांशी जीवन अनन्य नाही झालं तो दुसरा तोटा. तुकोबाराय स्पष्ट म्हणले, तुकोबाराय म्हणले तुमचा उद्धारच होणार नाही जर तुम्ही संतांशी जीवन अनन्य नाही केलं तर. उद्धाराची ठाव नाही भाग्य हिना, विनमुख चरणा संतांची या. आपला उद्धार होणार नाही, हा दुसरा तोटा आहे. ठीक आहे, दुसरा तोटा कळाला. आणि बरं महाराज, समजा नामाशी जीवन अनन्य नाही केलं तर तिसरा तोटा. तुकोबारायांच्या अगोदर माऊलीच बोलले, नामास विनमुख कात्या संदेवाचा पापिया, नामास विनमुख तो नर पापी. आपण पापीराव जर नामाशी जीवन अनन्य नाही झालं, ठीक आहे, तिन्ही तोटे कळले. बरं, एक काम करू, आता आपण तुकोबारांना विचारू. तुकोबाराय, तुम्ही कोणाशी जीवन अनन्य केले? तुम्ही कोणाशी अनन्य केलं जीवन? भाऊ तुकोबाराय म्हटले आम्ही जीवन तिघाशी अनन्य केले, देवाशी, संतांशी, नामाशी. देवाशी कसं अनन्य केलं? एक धरला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, हे जीवन आमचं देवाशी अनन्य. ठीक आहे. संतांशी तर पहिल्यापासूनच आहे. काय सांगू आता? संतांचे किंवा संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, हे जीवन संतांशी अनन्य. नामाशी अनन्य, आम्ही नामाचे धारक किंवा एक गावे आम्ही विठोबाचे नाम
आम्ही जीवन नामाशानं निकल. बरं ठीक आहे, तिघा शानं निकल. तो को बरा आहे. आता तसं नका सांगू. मग आजच्या अभंगात कोणा शानं केले? सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी, सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, सदा सदा नाम घोष करू हरी कथा. तेने सदा देता समाधान, तेने सदा देता समाधान, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, तेने सदा देता समाधान, तेने सदा देता समाधान, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, अलंकार अलंकार. सदा नाम घोष करू हरी कथा, येणे सदा चित्ता समाधान. सदा नाम घोष, सदा हरी कथा, आम्ही जीवन नामाशानंनी केले. बरं ठीक आहे, सदा नाम घोष करू, सदा हरीची कथा करू. परिणाम सदा चित्ता समाधान. म्हणजे चित्ताला जर सदा समाधान पाहिजे असेल तर सदा नाम घोष हवा, सदा हरीची कथा हवा. कदा कदा नाम घोष असेल तर कदा कदा चित्ताला समाधान भेटेल, सदा भेटणार नाही. सुखे शिव ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा सदा. किंवा एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन, आशनी शेनी सदा हरीचे चिंतन. सदा शब्द आहे. दरोनी श्री हरी जपे सदा, ज्ञानदेवा मौन जपमाळांतरी, हरोणी श्री हरी जपे सदा, हरोणी श्री हरी जपे जपमाळांतरी, हरोणी श्री हरी जपे सदा, हरोणी श्री हरी जपे सदा. दरोनी श्री हरी जपे सदा सदा. आम्ही जीवन नामाशानं केलं म्हणजे सदा नाम घोष करू, सदा नाम घोष करू. बरं ठीक आहे, सदा हरिकथा करू, हरिकथा करू. नामघोष सदा करू, हरिकथा सदा करू. नामघोष आता नेहमी बोलत असतो, पुढे चढू. हरिकथा करू, नामघोष नेहमी ऐकत असतो. म्हणजे चित्ताला समाधान, भक्ती साधना. आणि पुन्हा काय करू? हरीची कथा करू, कथा करू. म्हणतात आता कथा पण झाली आमची, कथा पण झाली. आदरणीय शरीर आमचे अनिरुद्धजी महाराज बाबांच्या मुखातून आपण कथा श्रवण केली. बरं ठीक आहे, कथा करू. कथा करू म्हणजे नेमकं काय करू? नाही, कथा कशाला म्हणायचं ते तर सांगा ना. कथा करू आम्ही. तुकोबार आहे म्हटले, जिथं तीन गोष्टी एकत्रित येतात त्याला खऱ्या अर्थानं कथा म्हणतात. कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम, तेथीचे उत्तम चरणांत वंदिता. कथा 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 त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम, तेथीचे उत्तम चरणांत वंदिता. कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम. जिथे या तीन गोष्टी एकत्रित येतात त्याला खऱ्या अर्थानं कथा म्हणतात. म्हणजे देव भक्त आणि नाम, म्हणजे कथे देव असावा, कथे भक्त असावा, आणि भक्ताच्या मुखात नाम असावा. या तीन गोष्टी जिथे एकत्रित येतात त्याला खऱ्या अर्थानं कथा म्हणतात. म्हणून कथा त्रिवेणी संगम. एक बोलू, इथं आमच्या त्रिवेणी संगम मोठा पर्व कळ का. देव सुद्धा आहेत, भक्त सुद्धा आहेत, आणि भक्ताच्या मुखात नाम सुद्धा आहे. म्हणून कथा त्रिवेणी संगम. ठीक आहे, जिथं तीन गोष्टी एकत्रित येतात त्याला कथा म्हणतात. आणि भगवंताची कथा आहे ना, समाधान प्राप्त करून देते. समाधान एक म्हणतो नाथ महाराजांचं वचन आहे ना, तापल्या तापे शिनाले या मार्गे,
पुढे टाकी वेगी कृष्ण कथा कृष्ण कथा गंगा सावळे उदक मना बुडी देता ओला वसे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हम कथा सुनाते राम सकल गुण दाम की ये रामायण है पुण्य कथा श्री राम की श्री राम की श्री राम. हे वचन नव्हते तिथं पण घरून पाठ करून आणतो. तापल्या तापे शिनलिया मार्गी पुढे टाके वेगे कृष्ण कथा. भगवंताची कथा का करायची? कारण भगवंताची कथा आहे ना तापलिया तापे आणि शिनलिया मार्गी. तापलिया तापे म्हणजे संसारात तापलेला जीव आणि शिनलिया मार्गी म्हणजे परमार्थात शिनलेला साधक. या दोघाला भगवंताची कथा समाधान प्राप्त करून देते म्हणून कथा करायची. कथा सुख करी कथा मुक्त करी हरी हरी कथा सुख करी कथा दुःख हरी कथा याची बरी विठोबाची विठोबाची कथा याची बरी विठोबा कथा कथा सुख करी कथा दुःख हरी कथा सुख करी कथा दुःख हरी कथा याची बरी विठोबाची कथा याची बरी विठोबाची कथा सुख करी कथा दुःख हरी कथा याची बरी विठोबाची कथा याची बरी विठोबा कथा सुख करी कथा दुःख हरी कथा याची बरी विठोबाची कथा याची बरी विठोबाची कथा सुख करी कथा दुःख हरी. कोणाची? कथा याची बरी विठोबाची. म्हणून आम्ही याची कथा करू याची कथा नामाचा गज कथा करू. पण का कथा करायची? कारण कथा समाधान प्राप्त करून देते म्हणून कथा करायची. कोणाला समाधान प्राप्त करून देते? संसारात तापलेल्या जीवाला आणि परमार्थ शिनलेल्या साधक. दिन आणि दुर्बळाशी दिन आणि दुर्बळाशी दीन आणि दुर्बलासी दीन आणि दुर्बलासी दिन आणि दुर्बळास दिन आणि दुर्बळास दिन आणि दुर्बळास दीन आणि दुर्बलासी दीन आणि दुर्बलासी दीन आणि दुर्बलासी सुख राशी हरी कथा सुख राशी हरी कथा तारू भव सागरी तारू भव सागरी सुख हरी कथा सुख राजी हरी कथा तारू भव सागरी दे तारू भव सागरी दे सागरी देनाने दुर्बळाशी सुकाराशी हरिकथा. कोणाशी? देनानी दुर्बळाशी म्हणजे भगवंताची कथा आहे. का? समाधान प्राप्त करून देते ना, समाधान प्राप्त करून देते. भगवंताची कथा समाधान प्राप्त करून देते. कोणाला? संसाराच्या तापे तापलो मी देवा. संसारात तापलेल्या जीवाला. बघा, संसारात जीव तापतो, परमार्थात साधक शिनतो. परमार्थात कधी शिनतो? साधक शिनले साधन साधिता अभागी. परमार्थात सुद्धा साधक शिनतो, पण भगवंताची कथा समाधान प्राप्त करून देते. कोणाला? संसारात तापलेल्या जीवाला आणि परमार्थात शिनलेला साधका. बरं ठीक आहे. संसारात जीव कधी तापतो आणि परमार्थात साधक कधी शिनवतो? परमार्थात तो. संसारात जीव नियमित तापतो, पण बायको जरा जास्त तापतो. चला, संसारात जीव तापतो याच्यात नवल नाही. परमार्थात सुद्धा साधक शिनवतो. परमार्थात कधी शिनवतो साधक? ते
आबा ज्ञानोबर आहे ना, बुद्धिरूपी मैत्रीला बोलतात. ज्ञानोबर आहे बुद्धिरूपी मैत्रीला ज्ञानोबर आहे. ज्ञानोबर म्हणतात, अगं सखे सखे ऐक ऐक काय, अगं ज्या भगवंता करता मी संसाराचा त्याग केला आणि परमार्थात आले. ज्ञानोबा म्हणतात, ज्या भगवंता करता मी संसाराचा त्याग करून परमार्थात आले. मग काय झालं, अगं परमार्थात आलो तो परमात्मा मला बोलायलाच तयार नाही, शीन होणार नाही. म्हणजे ज्या भगवंता करता संसार सोडून परमार्थात यायचं आणि देवानं बोलायचंच नाही म्हणलं. जयाची आवडी संसार त्यजिला, तेने का अबोला दरे लागे माये, तेने का अबोला दरे लागे माये, जयाची आवडी संसार त्यजिला. ओ आग सखे, ज्या भगवंता करता संसाराचा त्याग करून परमार्थात आलो आणि परमार्थात आलो तर परमात्मा बोलायला तयार नाही. नीट बोलू का, त्या संसारात तापलेल्या जीवाला आणि परमार्थात शिरलेल्या साधकाला दोघाला भगवंताची कथा समाधान प्राप्त करून देते. म्हणून कथा करायची, कारण तेने सदा चित्ता समाधान, कथा समाधान प्राप्त करून देते. त्याचं दुसरं चरण तर असं गोड आहे, कृष्ण कथा गंगा सावळे उदक. भगवंताच्या कथेला सावळं उदक म्हणतात. उदक उदक म्हणजे पाणी, कथेला सावळं उदक म्हणतात. बरं कथेला पाणी का म्हणतात, त्याचं कारण आहे. कथेला पाणी का म्हणतात गुरुजी, पाण्याकडे जाणारा मनुष्य 3 कारणामुळे पाण्याकडे जातो. आता कथेला पाणी का म्हणतात पा, 3 कारणामुळे मनुष्य पाण्याकडे जातो. कोणते 3 कारण? पहिलं कारण, कपडे धुण्याकरता मनुष्य पाण्याकडे जातो 1, पोहण्याकरता मनुष्य पाण्याकडे जातो 2 आणि पिण्याकरता मनुष्य पाण्याकडे जातो 3. या 3 कारणामुळे मनुष्य पाण्याकडे जातो. बरं ठीक आहे, हे पाहता, पहिला कपडे धुण्याकरता जो पाण्याकडे चाललाय का त्याला वाटत असतं पाणी स्वच्छ असावं. दुसरा पोहण्याकरता जो पाण्याकडे चाललाय त्याला वाटत असतं पाणी खोल असावं. आणि तिसरा पिण्याकरता जो पाण्याकडे चाललाय त्याला वाटत असतं पाणी थंड असावं. थांबा, आता याला अध्यात्माच्या बैठकी उचलतो. कथेला पाणी का म्हणतात पा, कपडे धुण्याकरता जो चाललाय का पहिल्या पाण्याकडे तो कर्मठ आहे, तो कर्म मार्ग आहे. दुसरा पोहण्याकरता जो पाण्याकडे चाललाय तो ज्ञानी आहे. आणि तिसरा पिण्याकरता जो पाण्याकडे चाललाय तो भक्त आहे. तो भक्त आहे. कथेला पाणी का म्हणतात ते मी सांगलो. कपडे धुण्याकरता चाललाय पहिला तो कर्म मार्ग, तो कर्मठ आहे म्हणून पाण्याकडे चाललाय. त्याला कपडे धुवायचे म्हणून पाण्याकडे. कपडे म्हणजे हे घरचे नाही, रगीन गोधडीन हे घरचे कपडे नाही. कपडे म्हणजे अंतकन रूपी चादरी. त्या अंतकन रूपी चादरी हे बोलू, ज्या मनुष्याला अंतकन रूपी चादरी धुवायच्यात का त्याच्यासाठी आमच्या कथेचं पाणी स्वच्छ म्हणून कथेला पाणी म्हणतात, म्हणून पाणी म्हणतात. बरं थांबा, अंतकन रूपी चादरी का धुवायच्यात? का धुवायच्यात म्हणजे अनेक जन्मात पांघरल्यात म्हणून धुवायच्यात. दोन चार वाजले लागत, अनेक जन्मात पांघरल्यात ह्या अंतकरूपी चादरी गंदादा म्हणून या धुवायच्या. अनेक जन्मात पांघरल्यात म्हणजे एक एक योनी कोटी कोटी फेरा. कोटी कोटी फेरा आपण अनेक जन्म घेता आलो. आता माझे 8 का 9 झाले, अनेक जन्म घेता आलो. मग अनेक जन्म घेता आल्यामुळे हे चादर मळालं का नाही? मळालं ना. थांबा, आणि येरी तिरी आपली चादर कशी येते? कानोबा तुझी होंगडी चांगली आणि आमासी. कथेला पाणी का म्हणता सांगू का? सप्त्याचे 7 दिवस, सप्त्याचे 7 दिवस त्या अंतकरूपी चादर सप्त्याकडे आणले का धुनच निघतात म्हणून कथेला पाणी, म्हणून पाणी म्हणे. बरं ठीक आहे, पण नक्की धुन निघतात का? कथेकडे आणल्यावर ह्या अंतकरूपी चादर नक्की निघतात. माझे गोदाडे झाले जुने इलाऊ, तेवढंच पाठी मला म्हणजे कथेला पाणी का म्हणतात काय ना. हे धुतले हरिश्चंद्राने तारामतीने रोहिदासाने, हिला मळवू नका ओ कोणी, हिला हिला मळवू नका ओ कोणी माझी. ज्या मनुष्याला अंतकरूपी चादर धुवायचे त्याच्यासाठी कथेचं पाणी स्वच्छ म्हणून कथेला पाणी म्हणतात. ठीक आहे, पहिला मनुष्य कशा करता लागला पाण्याकडे? कपडे धुण्याकरता. दुसरा पोहण्याकरता. आणि पोहण्याकरता लागला तो कोणी? ज्ञानी. म्हणजे ज्ञानी पुरुषाला वाटत असतं पाणी खोल असावं. पण एक बोलू का, आमच्या कथेचं पाणी खोल आहे. म्हणजे 7 दिवसात ग्रंथ सांगणं होत नाही ना ना, एवढं ज्ञान ग्रंथात किती पोहू द्या तळच सापडत नाही म्हणून कथेला पाणी म्हणतात.
म्हणून पाणी म्हणतात. ठीक आहे. आणि तिसरा कशा का या लागी बापू बापू. हा कर्मे धुतला सांगू ज्ञाने फेडीला वंगू अंतरीचा. असं ज्ञाने फेडीला अंतरीचा चित्त निर्मळ करून देत. ही कथा चित्त निर्मळ करून देत. बघा आता ज्याला पवायचे ना त्याच्याकरता पाणी खोले. ठीक आहे. पवण्याकरता लागला तो कोणी ज्ञानी. आणि तिसरा कशा करता लागला पाण्याकडे पिण्याकरता. आणि पिण्याकरता लागला तो कोणी भक्त आहे. श्री गुरु राऊत बाबा म्हणत असतात नाना कपडे धुत बसण्यापेक्षा आणि पोहत बसण्यापेक्षा कथारूपी गंगा गावात वाहत आली ना मनुष्यानं पाणी पिऊन घेत जावं. कथेचा आनंद घेत जाव, भजनाचा आनंद घेत जाव. आणि भजनाचा आनंद घेण्याकरता येत असतो त्याला भक्त म्हणतात. म्हणून आम्ही काय करू हरिकथा. सदा नाम घोष करू, सदा हरीची कथा करू. परिणाम तेने सदा चित्ता समाधान. भगवंताची कथा समाधान प्राप्त करून देते. तुकोबाराय म्हटले आम्ही आता त्या कथेचे नाम घोषाचे आणि हरिकथेचे अलंकार अंगावर धारण करू. आणि त्या अलंकार अंगावर धारण केल्या त्या सुखामध्ये आम्ही सर्व सुखाल्यालो सर्व अलंकार सर्व सुखाल्यालो सर्व अलंकार सर्व सुखाल्यालो सर्व अलंकार सर्व सुखाल्यालो सर्व अलंकार सर्व सुखाल्यालो सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. आम्ही सुख ल्यालो आणि सुखाचेच अलंकार ल्यालो. म्हणजे कोणते अलंकार ल्यालो? आता भक्तीतले अलंकार म्हणजे आपले हे नाही, हे म्हणजे यमाच्या हाती बांधून देतील भूषणे घेतील काढून, हे नाही. मग सर्व सुख ल्यालो म्हणजे अलंकार आता भक्तीतले वेगळे आणि ब्रह्मज्ञानातले वेगळे. भक्तीतले तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हे भक्तीतले अलंकार ल्यालो. आणि ब्रह्मज्ञानातले आता विवेक वैराग्य समाधी शिक संपत्ती श्रवण मनन निधिध्यासन तत्वम पदार्थ शोधन. पुन्हा 7 अवस्थेत ना शुभेच्छा सुविचारणा तनु मानसा सत्वापत्ती आसाशक्ती पदार्थ भाविने तुर्यागा हे ब्रह्मज्ञानातले अलंकार. आम्ही त्या अलंकार अंगावर धारण केले म्हणून सर्व सुख ल्यालो. एक अर्थ असा घेऊ सुख ल्यालो म्हणजे सुखाचेच कपडे ल्यालो आणि सुखाचेच अलंकार ल्यालो. हे अलंकार घेऊ म्हणजे आता बघा भक्तीचा अलंकारी, ज्ञानाचा अलंकारी, वैराग्याचा अलंकारी, हे 3 भक्ती ज्ञान वैराग्य 3 अलंकार घेऊ. आणि याच्यातला एक जरी नसताना अलंकार तर काय उपयोगाचा नाही. 3ची गरज आहे.
कारण पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म, या तिन्हीची गरज आहे. भक्त परमार्थ करत असताना तिन्ही अलंकाराची गरज आहे. भक्ती, ज्ञान, वैराग्य. म्हणजे थांबा, आता मला सांगा, हे पहा, रामायणामध्ये रामप्रभू म्हणजे ज्ञानी, सीतामाता म्हणजे भक्ती आहे, आणि लक्ष्मी म्हणजे वैराग्य आहे. मला सांगा, सोन्याच्या चुळीचा मोह झाला कोणाला झाला? सीतामातेला. सीतामाता म्हणजे कोण? भक्ती. भक्तीला मोह झाला. आता मला सांगा, भक्तीनं कोणाला पाठवलं? ज्ञानाला पाठवलं. 20 रुपये मी पुन्हा सांगतो. भक्तीनं कोणाला पाठवलं? ज्ञानाला पाठवलं. आता भक्तीजवळ कोण राहिलं? वैराग्य राहिलं. वैराग्य. आता बघा गुरुजी, वैराग्यामध्ये इतकी ताकद असते, वैराग्यात ती ज्ञानालाही परत आणू शकते, एवढी ताकद वैराग्यात असते. हा, ज्ञानाशी गण्याची नाही. वा. आता बघा, काय नुसती भक्ती राहिली ना, भक्तीजवळ ज्ञान गेलं, वैराग्य राहिलं. वैराग्यात एवढी ताकद असते, ते ज्ञानालाही परत आणू शकतं. पण काय करावं? भक्तीनं जे नाही ते बोलून त्या वैराग्याला बी पाठवलं. म्हणजे आता भक्तीजवळ ज्ञान राहिलं नाही आणि वैराग्य राहिलं नाही. बाबांचं वाक्य बोलते बाबांचं, पारमार्थ करत असताना ज्ञान नसन आणि वैराग्य नसन तर नुसती भक्ती पारमार्थात काहीच उपयोगाची नाही. म्हणून पारमार्थ करत असताना तिन्हीची गरज आहे. म्हणून पुढे भक्तीने धरिले हाती, ज्ञान वैराग्य धर्म. म्हणून आम्ही काय करू? हे अलंकार अंगावर धारण करू. कोणते? भक्ती, ज्ञान, वैराग्याचे अलंकार घेऊ. म्हणून सुख लिहालो, सुखाचेच अलंकार लिहालो. आता सुखाचेच कपडे, सुखाचेच अलंकार म्हणण्यापेक्षा थोडा विषय वाढून, नाही तर आमच्या तुकोबाऱ्याचं जीवन किती सुखी पाहायचं का? एक प्रमाणाची साखळी पाहू, किती जीवन सुखी, एक साखळी पाहू प्रमाणाची. तुकोबाऱ्या म्हणले आमचं जीवन एवढं सुखानं भरलेलं आहे. अलंकारच काय, इतकं जीवन सुखानं भरलंय की तुका म्हणे मग नाही वृत्तीवरी सुखाचे शेजारी पवडेल. इतकं जीवन सुखानं भरलंय. तुकोबाऱ्या म्हणले सुखाचे शेजारी, शेज म्हणजे गादी. तुकोबाऱ्या म्हणले झोपण्याकरता गादी सुद्धा सुखाचीच म्हणले. आहेत ना काय काय गाद्या तशा, अनेक वेळा सांगत आहेत ना काय काय गाद्या आहेत तशा, आहेत काय काय गाद्या आहेत तशा. ते आम्ही साताऱ्याला गेलो, कीर्तन साताऱ्याला गेलोत, आणि तिथे एक दादा आहेत साताऱ्याला. त्या दादांकडे गेलोत. पहाटे 3 वाजता पोहोचलोत आम्ही. 3 वाजता पोहोचलो आणि त्याला फोन केला. म्हटलं दादा आराम करायचा होता. ते म्हणले वारकऱ्याचंच घर आहे, तुम्हासनी आणि कोणासनी सकाळ धरणं चालते, ते तुम्हासनी झोपा नाही काय नाही, नुसती फिरते ती वैच पळाय गादी वैच, म्हणजे तिकडे भाषा असतात वै. समजा आम्ही जर इकडे विदर्भात गेलो असतो तर ते म्हणले असते सकाळपासून चालते ना तुम्हाला झोपा नाही ना, कीर्तन बादमध्ये करू ना, मग मांदळ टाईम आहे ना, आपल्याला भरपूर टाईम आहे ना, काम गडबड करून राहिले तुम्ही, आराम करून घ्या ना. मग भाषेत बदल असतो. असं आम्ही नांदेडकडे गेलो तर ते गेल्याच मला म्हणले कवा आल्या. हो ना खरंच, मी त्याच्याकडे नाही पाहिलं, खाली पण का भाषेत बदल असतो. एक बोलू भाषेत बदल असू द्या गाड्या, पण परमार्थविषयी प्रेम महाराष्ट्रातच पाहायला भेटतं. महाराष्ट्रात पाहायला भेटतं परमार्थविषयी प्रेम, आदर, जिव्हाळा. आणि ते दादाकडे गेलो आम्ही. दादाकडे गेलो होतो, त्यांना म्हटलं दादा आराम करायचा होता. मला म्हणे झोपाय गा देऊ. ते हिवाळ्याचे दिवस होते. हिवाळ्याचे दिवस मग मी त्याला म्हटलं पांघरण्याकरता द्या, काहीतरी पांघरून द्या. तुम्ही झोपा आणि पांघरून मला पांघरायला ना काहीतरी झोपा. हिवाळ्यानं दादा पांघरा ना म्हणजे झोपा म्हणले. थोडं आग्रहानं बोलते जर हा झोपा म्हणले. आणि मग ते म्हणले पांघरायची गरज तर तुम्ही त्या गादी झोपा. ना मी त्या गादीवर झोपलो. 3ऱ्या मिनिटापासून ती गादी अशी गरम होऊ लागली. गादी गरम, खरंच पांघरायची गरज नाही. बरं गरम बी नाही, त्या गादीला असं आडवं लाटणं होतं, लाटणं बेलणं. झोपल्याच मी पाठ चोळायचं गादीवरच. त्या गादीला सिस्टीम होती तशी. बरं पाठ चोळीत नव्हतं, जिथं दुखत जास्त दाबायचे ते बेलणं. मी म्हणलं काय गादी बाबाई, हो ना. 5 मिनिटाला तर झोपत लागली. मग त्यांची तर आरामाची व्यवस्था असते. पुन्हा मी उन्हाळ्यात गेलो तर त्याला फोन केला. म्हणलं दादा, ते म्हणले आमासनी माहीत आहे तुम्ही आरामासनीच आलाय. त्याने ओळख केलं, वैच झोपाय गादी. म्हणलं नको. म्हणलं नको म्हणून त्या गादी गरम ते झोप नको. मी नाना भोयला झोपा तुम्ही खाली, पण त्या गादी नको. ते म्हणले झोपा. ते ऐकच म्हणले त्या गादी. मी त्या गादीवर झोपलो. 3ऱ्या मिनिटापासून ती गादी अशी गार पडू लागली. मी म्हणलं काय गादी बापाई, हो ना. हिवाळ्यात गरम, उन्हाळ्यात गार, पावसाळ्यात की मी ते गेलं नाही. जेव्हा गेला तेव्हा तो पावसाळ्यात सीजनच बंद असते कुठे. आणि मग मी त्याला म्हटलं दादा ही गादी किती रुपयाची बरं? हिवाळ्यात गरम, उन्हाळ्यात गार, ही गादी किती रुपयाची?
त्या गादीची किंमत ते आहे ना मला आठवणा फोन लावला विचारून घे तुम्ही कोण घ्यायचे असले मी फोन लावून त्याला मला आठवणा बघा मी त्याला म्हटलं दादा काय मजा बाबा तुमची एवढी गादी तुम्हाला झोपायला ते म्हणले कशाची मजा बाप्पा गादीच मोठी मी जागाच असतो डोळ्यात पण एक बोलू झोप नसू द्या बघा गादी जरी मोठी असली तर पण आमच्या तुकोबारांना विचारून बघा तुकोबारा गादी सुखाची हो पण झोप गुरुजी तुकोबारा म्हटले जशी गादी सुखाची तशी झोप सुखाचीच सोके मेने झालो गा शून्य सारोनी ते सोके मेने झालो गा शून्य सारोनी ते त्रिकूट शिकारी गा दान मिळे आये ते ओ त्रिकूट शिकारी गा दान मिळे आये ते सोके मेने झालो गा शून्य तारुणी ते सोके मेने झालो गा शून्य तारुणी ते सोके मेने झालो गा शून्य तारुणी ते सोके मेने झालो गा सोके मेने झालो सोके मेने झालो गा शून्य तारुणी ते सोके मेने झालो गा त्रिकूट शिकारी गा दान मिळे आई ते सुके मेने झालो गा शून्य तारुणी ते सुके मेने झालो गा त्रिकूट शिकारी गा दान मिळे आई ते सुके मेने झालो गा शून्य तारुणी ते सुके मेने झालो गा सुके मिनी लोगा शून्य सारोनी ते सुके मिनी लोगा म्हणजे गादी सुखाची आणि झोप सुखाची तुकोबर म्हटले झोप सुखाची बरं ठीक आहे झोप झाली तुकोबर आहे झोप झाली ना आंघोळीला चला आंघोळीला पाणी गुरुजी तुकोबर म्हटले आंघोळीला पाणी सुखाचं आनंदाचे डोळे आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाची तेवढंच पाठी आनंदाचे डोळे आनंद तरंग आनंदाचा डोह म्हणजे पाणी आनंदाचं पाणी म्हणजे सुखाचंच पाणी बघा गादी सुखाची झोप सुखाची आंघोळीला पाणी सुखाचं बरं ठीक आहे आंघोळ झाली तुकोबारा आंघोळ झाली ना चला कपडे घ्या कपडे घाला कपडे तुकोबारा म्हटले कपडे सुखाचेच आहेत सर्व सुख ल्यालो मला इथं यायचं होतं सुख ल्यालो म्हणजे सुखाचेच कपडे ल्यालो चला पुढे जाऊ हळू सुख ल्यालो बरं ठीक आहे कपडे घातले का चला जेवायला बसा नाश्ता करा तो का म्हणे खातो आनंदाचे लाडू बघा खायला लाडू सुखाचेच आहेत ना लाडू सुखाचे बघा गादी सुखाची झोप सुखाची आंघोळीला पाणी सुखाचं कपडे सुखाचे खायला लाडू सुखाचे मला सांगा गुरुजी आंबट खाल्यावर ढेकर कसा येतो आंबटच तसं तुकोबारांनी आनंदाचे लाडू खाल्लेत गुरुजी ढेकर सुद्धा आनंदाचाच द्यालाय त्याची येतात ती ढेकरे आनंदाचे हरिहर ना त्याची येतात ती ढेकरे आनंदाची हरिहर तुकोबारांनी ढेकर सुद्धा आनंदाचाच द्यालाय काय जीवन आहे पा बरं तुकोबारांचं गादीपासून ते ढेकर देण्यापर्यंत जीवन सुखी आहे तसा विचार केला तर काय होतं तुकोबारांकडे काहीच नव्हतं जाऊ पुढती भिके उतरी घर काही नव्हतं पण काय जीवन सुखानं भरलेलं एक बोलू आज आपल्याकडे सगळ्याचे गाड्या पण आपण सुखी नाही सगळे आज आपल्याकडे पण आपण सुखी नाही आणि माणसाला जगण्याकरता लागत तरी काय काय लागत आहे अन्न वस्त्र निवारा मोबाईल आणि चार्जर नाही या दोन गरजा वाढ्यात आता मोबाईल बरं जाऊ सोडून देतो पण तीनच घेतो अलीकडे अन्न वस्त्र निवारा आज काही अन्नधान्याची कमी नाही पण आपण सुखी नाही हे तेवढंच करे सुखी नाही
एवढं लॉकडाऊन पडलं 2-3 वर्ष, खाण्यावाचून कोणी मिळलं का? कोणीच मिळलं नाही. आज बी प्रत्येकाच्या घरात 2-2 वर्ष पुरण एवढं अन्नधान्य आज आहे. अन्नाची काही कमी नाही, पण सुखी नाही, सुखी नाही. मला सांगा गुरुजी, ह्या चालू 20 वर्षात तुमच्या असं कानावर आलंय काय ऐकायला की आमक्या आमक्या गावाला आमकी आमक्याची बायको खाण्यावाचून मिली म्हणून? आलं काना? खाऊन खाऊन मिली म्हणून आला असं? खाऊन खाऊन मिली म्हणून त्याच्या कानावर आले, पण खाण्यावाचून मिली म्हणून आलं नाही. पण तुकोबारांची पत्नी खाण्यावाचून मेली. स्त्री कान्ना न करता मेली. आज काय अन्नाची कमी नाही, पण सुखी नाहीत. अन्न वस्त्र काय कपड्याची कमी आज? कपड्याची कमी नाही, पण सुखी नाहीत. काय कपडे? काहीच कपड्याची कमी नाही. आता जुन्या काळात ते सांगतात ना जुने लोक, ते म्हणतात त्यांच्या लहानपणी दोघा भावात एकच शर्ट असायचं. परिस्थितीत होती तशी. जुनं कोणी आम्ही दोघं तिघत असतो कोणी जुन्यात, पण जातात परिस्थितीत होती तशी आमच्या का. पण आज काय कपड्याची कमी, वस्त्राची काहीच कमी नाही, पण सुखी नाही. आपल्या कपड्याच्या बाबतीत जाऊ द्या, या बायाच्या साड्याच्या बाबतीत विचारच करायसारखं काम नाही होणार लय साड्यात. अहो या जर गेल्याच दिंडीत 20 दिवसासोबत 40 जरी साड्या नेल्या तरी 10 साड्या घरी तशाच राहते. इतक्या साड्या, वस्त्राची काय कमी नाही. आणि निवारा तर पाहिलोत ना आपण, काय बंगले तर सगळंच, पण स्पष्ट बोलतो सुखी नाहीत, सुखी नाहीत. पण तुकोबाराय म्हणले आमच्याकडे काहीच नव्हतं, पण गादी सुखाची, झोप सुखाची, आंघोळीला पाणी सुखाचं, कपडे सुखाचे, खायला लाडू सुखाचे, ढेकर सुखाचं. तुकोबाराय कसं काय जीवन इतकं सुखानं भरलंय? त्याचं एकच कारण आहे, आम्ही सदा नाम घोष करलो आणि सदा हरीची कथा करलो. का? कथा समाधान प्राप्त करून देते, नामघोष समाधान प्राप्त करून देतं. म्हणून ठीक आहे, एक का भाऊ हा उत्सव आहे, दरवर्षीप्रमाणे नाही. मला सांगितलं गुरुजींनी, मळ्यामध्ये अनेक उत्सव होतात, वर्षाकाठी कीर्तन उत्सव चालूच आहेत, नाम यज्ञ. का? समाधान प्राप्त करून देते, चित्ताला समाधान प्राप्त करून देते. म्हणून नामघोष करायचा आणि हरीची कथा करायची. म्हणून तेने सदा चित्ता समाधान. ठीक आहे, तू खबर आहे, तुम्ही कोणतं नामघोष करत, कोणती हरीची कथा करलात आम्हाला तरी सांगा, आमच्या चित्ताला समाधान प्राप्त होईल. सांग का? जाऊ दे नाही काय सांगू, म्हणजे तू खबर कोणतं नामघोष करू लागले ते नामघोष करीत नाहीत आपण, मी सांगितलं असं का सांगू? बरं सांगतो, जाऊ द्या. विठोबार हरिभक्त परायण रामहरी महाराज कडबाने, त्यांना साथ देतील हरिभक्त परायण वैजनाथ महाराज काशीद. अधुगर का? हा ठीक आहे. हरिभक्त परायण वैजनाथ महाराज काशीद आणि साथ देतील